किंवा गणितात एक प्रकारची शांतता असते. म्हणजे बघा, एखादं समीकरण असतं, ते सोडवलं की अचूक उत्तर मिळतं. हो, अगदी बरोबर. गणितात सगळं कसं ब्लॅक अँड व्हाईट असतं, अतिशय स्पष्ट. हो ना. आणि वैद्यकीय शास्त्रातही हाड मोडलं की एक्सरेमध्ये ती पांढरी रेघ स्पष्ट दिसते. हो. डॉक्टर लगेच सांगतात की इथे फ्रॅक्चर आहे. नक्कीच. पण जेव्हा आपण भूगोलाच्या जगात पाऊल ठेवतो ना, तेव्हा हा एक्सरे मशीनचा दृष्टिकोन अजिबात चालत नाही. कारण नकाशावर दिसणाऱ्या रेषा आणि रंगांच्या पलीकडे एक जिवंत, सतत श्वास घेणारं आणि प्रत्येक क्षणी बदलणारं जग असतं. आणि म्हणूनच भूगोल हा केवळ पुस्तकातून शिकायचा विषय नाहीये. अगदी खरे. आणि आज आपण याच जिवंत जगाची या सखोल चर्चेत उकल करणार आहोत. नळदुर्ग ते अलिबाग असा सुमारे 350 किलोमीटरचा हा प्रवास आपण समजून घेणार आहोत. खरं तर हा केवळ एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणारा रस्ता नाहीये. हा प्रवास म्हणजे निसर्ग, हवामान आणि मानवी उत्क्रांतीचा जणू एक जिवंत टाइमलॅप्स आहे. हो, म्हणजे एका कोरड्या दुष्काळी पट्ट्यातून थेट अथांग समुद्रापर्यंत जाणारा हा रस्ता आपल्याला सांगतो की माणूस निसर्गाशी कसा जुळवून घेतो आणि कधीकधी निसर्गालाच कसं वाकवतो. या प्रवासातली सर्वात गुंतागुंतीची आणि तितकीच चित्तथरारक गोष्ट म्हणजे आपण एकाच राज्यातून जात असलो तरी दर 50 किलोमीटरवर जमीन, हवा आणि माणसाचे जगण्याचे संदर्भ पूर्णपणे बदलतात. म्हणजे क्षेत्रभेट ही संकल्पना केवळ निसर्ग पाहण्यापुरती मर्यादित नसते तर? अजिबात नाही. तो एक प्रकारचा गुप्तहेर असल्यासारखा अनुभव असतो. निसर्ग स्वतःच आजूबाजूला काही पुरावे विखरून ठेवतो. आपल्याला फक्त ते वाचायला शिकायचं असतं. अच्छा, म्हणजे मातीचा रंग किंवा झाडांची पाने हे सगळे मूक साक्षीदार असतात तर? अगदी बरोबर. घरांची छपरे सुद्धा त्या ठिकाणच्या हजारो वर्षांच्या भौगोलिक इतिहासाचे पुरावे देतात. एखाद्या डिटेक्टिव्ह मिशन सारखंच आहे हे सगळं. आणि कोणत्याही मिशनची सुरुवात योग्य तयारीने होते. हो, तयारी तर खूप महत्वाची आहे. पहाटे 6 वाजता नळदुर्गहून निघताना सोबत घेतलेली साधनं खूप काही सांगून जातात. नोंदवही, दुर्बीण, कॅमेरा, होका यंत्र, परिसराचा नकाशा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रथमोपचार पेटी. हे सगळं सोबत असणं गरजेचं आहे. हे सगळं घेऊन जेव्हा आपण प्रवासाला सुरुवात करतो, तेव्हा सुरुवातीला दिसणारा आजूबाजूचा प्रदेश खूप कोरडा आणि रुक्ष वाटतो. जमिनीला एक प्रकारचा चढ-उतार आहे. हो, आणि झाडंही तशीच असतात. म्हणजे बोरी, बाभळीसारख्या काटेरी वनस्पती आणि ज्यांची पानं गळून पडतात अशी पानझडी झाडं तिथे दिसतात. शेतीत नजर टाकली तर मूग आणि उडदासारखी कमी उंचीची पिकं दिसतात. पण या सर्वांत माझं लक्ष वेधून घेतात ती रस्त्यालगत एका रेषेत असलेली धाब्याची घरं. अच्छा, ती दगड-मातीची घरे ना? हो, तीच. दगड मातीच्या भक्कम भिंती आणि लाकूड व मातीचे सपाट छप्पर असलेली ती घरं पाहिल्यावर एक प्रश्न साहजिकच डोकावतो. कोणता प्रश्न? म्हणजे ही घरं केवळ पिढ्यानपिढ्या चालत आलेली गरिबीची किंवा परंपरेची खूण आहे की यामागे या कोरड्या आणि कमी पावसाच्या हवामानाचे काही ठोस विज्ञान दडलेले आहे? हे बघा, त्या घरांकडे गरिबीची खूण म्हणून पाहणे ही खूप मोठी चूक ठरेल. अच्छा, असं का? कारण ते मानवी अनुकूलनाचे म्हणजे स्वतःला निसर्गाशी जुळवून घेण्याचे एक अत्यंत प्रगत आणि वैज्ञानिक मॉडेल आहे. नळदुर्गचा हा परिसर पर्जन्य छायेचा आहे. म्हणजे तिथे पाऊस कमी आणि उन्हाळा अत्यंत कडक असतो, हो ना? अगदी बरोबर. आता माती आणि लाकूड या दोन्ही गोष्टी उष्णतेच्या दुर्वाहक आहेत. जेव्हा बाहेर 45 अंश तापमान असते तेव्हा ह्या जाड दगडमातीच्या भिंती आणि मातीचे छप्पर बाहेरची उष्णता आत येऊ देत नाहीत. अरे वा, म्हणजे रखरखत्या उन्हातही घराच्या आतील तापमान नैसर्गिकरित्या थंड राहतं तर? होय, आणि इथे पावसाचं प्रमाण नगण्य असल्यामुळे घरांना उतरते छप्पर देण्याची गरजच नसते. सपाट छप्पर हे धान्य वाळवण्यासाठी किंवा रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी एक अतिरिक्त जागा म्हणून वापरले जाते. आता समजलं. आणि ती मूग आणि उडदासारखी कडधान्य घेणं हा देखील याच भौगोलिक वास्तवाचा भाग आहे का? नक्कीच. या पिकांना पाण्याची अत्यंत कमी गरज असते आणि ती हवेतील नत्र जमिनीत ओढून घेऊन जमिनीचा पोत सुधारण्याचंही काम करतात. निसर्गाने जे दिले आहेत त्यात जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसे जगावे याचं हे उत्तम उदाहरण आहे. खरंय. पण हाच निसर्गाशी जुळवून घेण्याचा नियम आपण सोलापूर शहरात प्रवेश करतो तेव्हा पूर्णपणे मोडून काढलेला दिसतो. हो, तिथे अचानक सगळं चित्र बदलतं. हो ना. धाब्याच्या घरांची जागा सिमेंट, वाळू आणि खडीच्या गगनचुंबी इमारते घेतात. त्या रेषीय वस्त्या जाऊन तिथे मॉल्स आणि दाट शहरी वस्त्या उभ्या राहिलेल्या दिसतात.
तिथे कसं आहे, निसर्गाच्या नियमांपेक्षा अर्थशास्त्राचे आणि जागेच्या उपलब्धतेचे नियम जास्त प्रभावी ठरतात. म्हणजे जागेची कमतरता हा मुख्य मुद्दा असतो तिथे. हो, सोलापूरसारख्या शहरात लोकसंख्येची घनता प्रचंड असते. जमिनीची किंमत जास्त असल्यामुळे जागेचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी बहुमजली इमारती बांधण्याकडे कल वाढतो. हां, तिथे मातीची घरे बांधून चालत नाहीत, कारण शहराच्या गरजा, तिथले उद्योग आणि एकूणच जीवनशैली ही ग्रामीण भागापेक्षा पूर्णपणे वेगळी असते. अगदी बरोबर ओळखलात. शहरातले हे बदल समजण्यासारखे आहेत, पण मला खरा धक्का बसतो तो सोलापूर शहर ओलांडल्यानंतर. अच्छा, तिथे काय पाहिलं तुम्ही? अचानक तो कोरडा रखरखता प्रदेश, ती काटेरी झाडं आणि ती कडधान्यांची शेती कुठल्या कुठे गायब होते आणि आजूबाजूला चक्क हिरव्या गार उंच वाढलेल्या उसाचे मळे दिसू लागतात. हा बदल मोठा आहे हे नक्की. हा बदल नैसर्गिक नक्कीच नाहीये आणि याचं मुख्य कारण म्हणजे इंदापूरजवळ भीमा नदीवर बांधलेला उजनी धरणाचा तो अथांग जलाशय. दख्खनच्या पठाराचा हा विस्तीर्ण सपाट भाग आणि तिथे एवढा मोठा पाण्याचा साठा. होय, तो एक बहुउद्देशीय धरण प्रकल्प आहे. पण थांबा, इथे मला एक मोठा विरोधाभास दिसतोय. ऊस हे असं पीक आहे ज्याला वाढीसाठी प्रचंड पाणी लागतं. निसर्गाने या भागाला मूळतः कमी पावसाचा कोरडा प्रदेश बनवला होता. तुमचा मुद्दा बरोबर आहे. मला पण मध्येच एक मोठं धरण बांधलं आणि संपूर्ण परिसराचा मूळ शेतीचा आकृतिबंधच बदलून टाकला. मानवाने भूगोलात केलेला हा प्रचंड मोठा हस्तक्षेप निसर्गाच्या मूळ रचनेला दिलेलं एक प्रकारचं आव्हान वाटत नाही का? तुमचा हा आक्षेप रास्त आहे आणि पर्यावरणवाद्यांचाही हाच मुख्य मुद्दा असतो. ऊसासारख्या पिकाला सतत पाणी दिल्याने जमिनीत क्षार जमा होतात. हो, आणि काही दशकात ती सुपीक जमीन नापीक होऊ शकते असं मी वाचलंय. खरंय ते. पण आपण याला दुसऱ्या एका व्यापक दृष्टिकोनातूनही पाहिले पाहिजे. उजनीसारखा प्रकल्प केवळ शेतीसाठी बांधलेला नसतो. दख्खनच्या पठाराची भौगोलिक रचना अशी आहे की इथे नद्यांना बारमाही पाणी नसते. अच्छा, म्हणजे त्या पूर्णपणे पावसाळ्यावर अवलंबून असतात. हो, त्यामुळे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते पाणी अडवून ठेवणे हाच एकमेव पर्याय उरतो. या एका धरणामुळे लाखो लोकांना पिण्याचं पाणी मिळते, वीजनिर्मिती होते आणि अफाट प्रमाणात मासेमारीचा व्यवसाय उभा राहतो. हां, म्हणजे फायदे अनेक आहेत तर. आणि जेव्हा या कोरड्या पण सुपीक जमिनीला कॅनलच्या माध्यमातून पाणी मिळते तेव्हा स्वाभाविकच शेतकरी नगदी पिकांकडे वळतो. ऊसाने या संपूर्ण पट्ट्यातील अर्थकारण बदलून टाकले आहे. म्हणजे तिथे साखर कारखाने उभे राहिले, रोजगार निर्माण झाला आणि लोकांचे जीवनमान सुधारले. अगदी. हा मानवी बुद्धिमत्तेचा निसर्गावरील विजय आहे असंही म्हणता येईल. अर्थात पाण्याचा अतिवापर हा चिंतेचा विषय आहेच तिथे. ठिबक सिंचनासारख्या शाश्वत पद्धती वापरणे गरजेचे आहे. हो, ते तर आहेच. पण पाण्याचं व्यवस्थापन एखाद्या प्रदेशाचं नशीब कसे बदलू शकते हे या ऊसाच्या मळ्यांमधून स्पष्ट दिसतंय. नक्कीच. पाणी हे खऱ्या अर्थानं या खेळाचे नियम बदलून टाकते. आता या सुपीक आणि सपाट पठारावरून आपला प्रवास सह्याद्रीच्या पर्वतरांगांकडे म्हणजेच उंचीकडे वळतो. पुण्याकडे हडपसर मार्गे जाऊन हा प्रवास सिंहगडाच्या पायथ्याशी पोहोचतो. तिथे गेल्यावर तुम्हाला लगेच जाणवेल की केवळ जमिनीची उंचीच वाढलेली नाही, तर वनस्पतींचे प्रकारही पूर्णपणे बदलले आहेत. हो ना, आता बोरी भाबडी मागे पडले आहेत आणि अंजन, वड, पिंपळ असे मोठे डेरेदार वृक्ष दिसू लागले आहेत. हे वृक्ष म्हणजे या प्रदेशातील वाढत्या पर्जन्यमानाचे थेट सूचक आहेत. अच्छा, म्हणजे तिथे पाऊस जास्त असतो म्हणून हे वृक्ष येतात? हो, मोठी आणि रुंद पाने असलेल्या झाडांना जगण्यासाठी जमिनीतील ओलावा आणि भरपूर पाऊस लागतो, जो सह्याद्रीच्या या पूर्वेकडील उतारावर पठाराच्या तुलनेत खूप जास्त असतो. आणि मग समोर उभा राहतो तो सिंहगड. वाटेत वर जाताना भूस्खलन होऊन कोसळलेली दरडही दिसते, जी पर्वतीय प्रदेशातील धोक्यांची जाणीव करून देते. होय, डोंगराळ भागात हे नैसर्गिक धोके असतातच. पण जेव्हा आपण गडावर पोहोचतो तेव्हा हा किल्ला मला एखाद्या प्राचीन काळातील महाकाय सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारखा वाटतो. हा, अगदी योग्य उपमा दिलीत. हो ना, आजूबाजूच्या शेकडो किलोमीटरच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी तो सर्वात योग्य आणि मोक्याच्या जागी उभारला गेलाय. नळदुर्गचा किल्ला आपण पाहिला. तो पूर्णपणे सपाट जमिनीवरचा भुईकोट होता, ज्याच्या आजूबाजूला खंदक खणलेला होता. आणि सिंहगड हा डोंगरी किल्ला आहे. हो, आणि तो बेसाल्ट या अत्यंत कठीण अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे. पण इथे मला खरोखरच एक गोष्ट कोड्यात टाकते. कोणती गोष्ट? तुम्ही म्हणताय की हा कठीण बेसाल्ट खडक आहे. मग कित्येक शतकांपूर्वी इतक्या उंचावर वर्षभर राहणाऱ्या लोकांसाठी गडावरील देवटाके नावाच्या नैसर्गिक रचनेतून पाणी कसे काय उपलब्ध होत होते?
कठीण दगडावर पाणी कसे साचू शकते? हा भूगर्भशास्त्राचा एक अत्यंत रंजक चमत्कार आहे. हे बघा, बेसाल्ट हा ज्वालामुखीच्या लावारसापासून बनलेला कठीण खडक आहे, हे खरे. पण तो एकसंध नसतो. म्हणजे त्यात भेगा वगैरे असतात का? अगदी बरोबर. जेव्हा लावारस थंड होत असतो तेव्हा त्यात अनेक भेगा, सांधे आणि हवेचे फुगे अडकून राहिल्यामुळे तयार झालेल्या पोकळ्या निर्माण होतात. सह्याद्रीमध्ये पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडतो. हां, मग ते पावसाचं पाणी या खडकांच्या भेगांमधनं आणि पोकळ्यांमधनं हळूहळू जमिनीत झिरपते का? होय, पण हे पाणी अनंत काळाखाली जात नाही. कुठेतरी खाली एक असा खडकाचा थर असतो ज्यातून पाणी आरपार जाऊ शकत नाही. मग हे साठलेले पाणी पर्वताच्या बाजूने नैसर्गिक झऱ्यांच्या रूपात बाहेर पडू लागते. बापरे, हे खरंच अद्भुत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील तंत्रज्ञानाचे किंवा त्याआधीच्या बांधकाम तज्ज्ञांचे हे सर्वात मोठे यश होते. त्यांनी हे पाण्याचे झरे नेमके कुठे फुटतात याचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला. अच्छा, आणि मग तिथेच त्यांनी ती देवटाके बांधली तर? हो, जिथे हे पाणी बाहेर येत होते तिथेच खडकात खोल खड्डे खोदून त्यांनी हे नैसर्गिक जलसाठे निर्माण केले, ज्यांना आपण देवटाके म्हणतो. ही केवळ पावसाचे पाणी साठवणारी उघडी टाकी नाहीत. म्हणजे ती थेट पर्वताच्या पोटातून येणाऱ्या पाण्याचे जिवंत झरे आहेत. नक्कीच. त्यामुळंच कडक उन्हाळ्यातही इतक्या उंचावर पिण्याचे शुद्ध आणि थंड पाणी उपलब्ध असते. भौगोलिक ज्ञानाचा संरक्षणासाठी आणि जगण्यासाठी केलेला हा सर्वात उत्कृष्ट वापर आहे. थक्क करणारे हे खडकांच्या पोकळ्या आणि झऱ्यांचं हे गणित आणि उंचीचा हा प्रभाव फक्त बांधकामावर नाही तर मला वाटतं आहारावर आणि आपल्या चवीवरही पडतो. ते कसं काय? अहो, गडावर मिळणाऱ्या उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, ताक, दही आणि पिठलं भाकरी यांची चव खाली शहरात कधीच मिळत नाही. त्या थंड हवेत, शरीराने केलेल्या कष्टानंतर आणि तिथल्या मातीच्या सुगंधामुळे तो साधा आहारही अमृतासारखा लागतो. हा, अगदी खरं बोललात. तो अनुभवच वेगळा असतो. आता या पर्वतमाथ्यावरून आपला प्रवास कोकण किनारपट्टीच्या दिशेने खाली उतरू लागतो. दुसऱ्या दिवशी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने जाताना खंडाळ्याचा बोरघाट लागतो. इथे भूगोलाचा एक अत्यंत रौद्र आणि सुंदर अवतार पाहायला मिळतो. हो, खंडाळा घाटाचं दृश्य खरोखरच मनमोहक असते. सह्याद्रीचा पूर्वेकडील उतार जिथून आपण वर आलो तो अत्यंत मंद आणि टप्प्याटप्प्याने चढणारा होता, पण पश्चिमेकडील उतार एखाद्या थेट उभ्या कापलेल्या भिंतीसारखा अतिशय तीव्र आहे. तिथे शेकडो फूट खाली कोसळणारे धबधबे दिसतात आणि उल्हास नदीचा उगम याच भागात होतो. पण इथे मला एक अत्यंत रंजक आणि शारीरिक अनुभव जाणवतो. आपण घाट पार करून खाली येतो तेव्हा समुद्र अजूनही आपल्यापासून कित्येक किलोमीटर दूर असतो. तो डोळ्यांना दिसतही नसतो, पण शरीराला मात्र त्याचा थेट स्पर्श जाणवू लागतो. हवेत बदल जाणवतो ना? हो, अचानक हवेत एक प्रकारचा चिकटपणा येतो, प्रचंड घाम येऊ लागतो आणि श्वास घेताना एक जडपणा जाणवतो. जो तुम्हाला शरीरावर जाणवणारा बदल आहे तोच खऱ्या अर्थाने पश्चिम घाटाचा आणि समुद्राच्या सानिध्याचा हवामानावर होणारा परिणाम आहे. अच्छा, म्हणजे हा आर्द्रतेचा परिणाम आहे तरी? हो, अरबी समुद्रावरून प्रचंड वेगाने येणारे बाष्पयुक्त वारे जेव्हा या सह्याद्रीच्या उभ्या भिंतीला येऊन धडकतात तेव्हा ते वर ढकलले जातात. जसजसे ते वर जातात तसतसे ते थंड होऊन यास पश्चिमेकडील उतार्यावर आणि कोकण किनारपट्टीवर प्रचंड प्रमाणात पाऊस पाडतात. यालाच आपण प्रतिरोध पर्जन्य किंवा ओरोग्राफिक रेनफॉल म्हणतो का? अगदी बरोबर. याच कारणामुळे इथे वनस्पतींचं स्वरूप पुन्हा एकदा पूर्णपणे बदलते. आता तुम्हाला सागाची दाट वने आणि अतिशय रुंद पानांची झाडे दिसू लागतात. याच दाट जंगलांच्या संदर्भात या भागात एक अतिशय वेगळी संकल्पना पाहायला मिळते. देवराई. देवराई हा खूप महत्वाचा विषय आहे. जंगलाचा असा एक भाग जो देवाच्या नावाने संरक्षित केलेला असतो. तिथे कुऱ्हाड चालवण्यास किंवा शिकार करण्यास सक्त मनाई असते. खरं सांगायचं तर मला नेहमी वाटायचं की ही केवळ एक अंधश्रद्धा किंवा धार्मिक भीती आहे. ती धार्मिक श्रद्धा नक्कीच आहे, पण त्यामागे एक अत्यंत प्रगत असे पर्यावरणीय विज्ञान दडलेले आहे. विज्ञान? ते कसं काय? प्राचीन काळी आजच्यासारखे वनविभाग किंवा कायदे नव्हते, पण आपल्या पूर्वजांना हे पक्के माहीत होते की जर डोंगर उतारावरची ही दाट झाडी तोडली तर पावसाळ्यात इथली सुपीक माती वाहून जाईल. अच्छा, म्हणजे मातीची धूप थांबवण्यासाठी हे केलं गेलं. हो, देवराई म्हणजे खऱ्या अर्थाने त्या परिसरातील वनस्पती आणि प्राण्यांची एक नैसर्गिक बँक असते. या मोठ्या आणि जुन्या झाडांची मुळं जमिनीतील पाणी घट्ट धरून ठेवतात, ज्यामुळे पावसाळा संपल्यावरही आजूबाजूच्या विहिरींना आणि झऱ्यांना पाणी टिकून राहतं. अरे वा,
म्हणजे देवाच्या नावाने भीती निर्माण करून का होईना, पण हजारो वर्ष या देवरायांनी इथला भूगोल आणि इथले भूगर्भातील पाणी जिवंत ठेवले आहे. नक्कीच. हे एक उत्तम पारंपरिक व्यवस्थापन आहे. म्हणजे देवराई ही एक प्राचीन वॉटर मॅनेजमेंट सिस्टम होती तर, आणि या प्रचंड पावसाचा आणि दमट हवामानाचा थेट परिणाम इथल्या शेतीवर आणि साहजिकच आहारावर झालेला दिसतो. हो, जसजसे आपण खाली येतो तसतशी दाट वने विरळ होऊन भात शेतीची खाचरे दिसू लागतात. खरंय, इथल्या लोकांच्या ताटात ज्वारी बाजरीच्या भाकरीऐवजी तांदळाचा भात दिसू लागतो, कारण भाताला वाढीसाठी प्रचंड पाणी साचलेली जमीन लागते, जी इथल्या हवामानात सहज उपलब्ध आहे. अगदी बरोबर. आणि यानंतर आपला प्रवास किनाऱ्याकडे जातो. हो, आता हा संपूर्ण भौगोलिक प्रवास अखेर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर अलिबागला येऊन थांबतो. पण थेट समुद्रात उडी मारण्याआधी आपण अलिबागच्या तलाठी कार्यालयाला भेट देतो. तिथे जाण्यामागचा उद्देश काय असतो? तिथे तिथली पिके, महसूल गोळा करण्याची पद्धत आणि व्यवसायांची माहिती मिळवली जाते. कारण क्षेत्रभेट म्हणजे फक्त निसर्ग पाहणे नाही, तर तो निसर्ग तिथल्या अर्थव्यवस्थेला कसा चालवतो हे यातून स्पष्ट होतं. म्हणजे भूगोलाचा मानवी जीवनाशी असलेला थेट संबंध तिथे समजतो. हो, आणि मग शेवटी आपल्या समोर येतो तो अथांग अरबी समुद्र आणि त्याच्या लाटांच्या छातीवर अत्यंत दिमाखात उभा असलेला कुलाबा किल्ला. हा एक अतिशय सुंदर जलदुर्ग आहे. आपण प्रवासाच्या सुरुवातीला नळदुर्गासारखा माती आणि दगडाचा भुईकोट पाहिला, मग बेसॉल्ट खडकाच्या कड्यावरील अभेद्य सिंहगड पाहिला, आणि आता चक्क समुद्राच्या खारट आणि खवळलेल्या लाटांवर उभा असलेला हा किल्ला. हो ना, 3 वेगवेगळे किल्ले आणि 3 वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थिती. हा किल्ला तरंगघर्षित मंचावर बांधला आहे असं म्हणतात. इथे जाण्यासाठी चक्क समुद्राच्या भरती आणि ओहोटीच्या वेळा पाळाव्या लागतात. मला सांगा, पाण्याने वेढलेल्या या जलदुर्गाचा पाया कसा तयार झाला असेल? समुद्राच्या लाटांनी लाखो वर्षे केलेल्या अखंड तपश्चर्येचा परिणाम आहे. हे बघा, सागरी लाटांचे भौगोलिक कार्य सतत सुरू असते. जेव्हा समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरील उभ्या खडकाला सतत धडका मारतात, तेव्हा त्या खडकाच्या खालच्या भागाची झीज होते. म्हणजे तो भाग आतून पोखरला जातो का? हो, आणि कालांतराने वरचा आधाराविना राहिलेला कडा कोसळून पडतो. ही प्रक्रिया हजारो वर्ष चालते. यातून किनाऱ्याला लागूनच समुद्राच्या पातळीवर एक अत्यंत सपाट, गुळगुळीत आणि टणक खडकाचा मंच तयार होतो. यालाच आपण तरंगघर्षित मंच म्हणतो. बापरे, निसर्गाची ही ताकद थक्क करणारी आहे. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीला पुन्हा एकदा सलाम करावासा वाटतो. त्यांनी समुद्राच्या लाटांनीच तयार केलेल्या या नैसर्गिक आणि भक्कम पायाचा उपयोग करून त्यावर हा जलदुर्ग उभा केला. म्हणजे शत्रूला इथे पोहोचण्यासाठी केवळ शस्त्रांची नाही, तर भूगोलाची आणि समुद्राच्या भरतीओटीच्या वेळापत्रकाची अचूक माहिती असावी लागते. अगदी. मानवी बुद्धिमत्तेने भूगोलाचा वापर स्वतःच्या संरक्षणासाठी कसा करून घेतला याचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. आणि या भूगोलाने इथल्या माणसांना जगण्याची साधनेही सतत बदलून दिली आहेत. बरोबर. सुरुवातीला इथे प्राथमिक व्यवसाय म्हणून फक्त समुद्रातील मासेमारी चालत असे. हो, पण नंतर त्यातही बदल झाला. हो, किनारपट्टीची वाळू आणि इथले दमट हवामान ओळखून किनारपट्टीपासून थोड्या दूर वाड्यांमध्ये नारळी, पोफळी, फणस आणि मसाल्याच्या पदार्थांची बागायती शेती सुरू झाली. आणि आजच्या काळात तर तिथे पर्यटन हा एक मोठा व्यवसाय झाला आहे. हो, याच अथांग समुद्राच्या आणि निसर्गाच्या ओढीने पर्यटन हा या भागाचा एक सर्वात मोठा आणि अब्जावधींचा व्यवसाय बनला आहे. तर या 350 किलोमीटरच्या प्रवासाचा नेमका अर्थ काय होतो? या चर्चेचा सारांश काढायचा झाला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. ती कोणती? की भूगोल हा केवळ नकाशा, काही निर्जीव खडक किंवा वनस्पतींचा कोरडा अभ्यास नाही. भूगोल हा मानवी घरबांधणी, आपला रोजचा आहार, आपले जगण्याचे व्यवसाय आणि अगदी आपल्या इतिहासाचा मुख्य कणा आहे. खरंय, नळदुर्गच्या कोरड्या रखरखत्या जमिनीपासून ते अलिबागच्या खारट दमट वाऱ्यापर्यंतचा हा प्रवास एकाच राज्यात असलेल्या भौगोलिक वैविध्याचे आणि त्या वैविध्याशी माणसाने अत्यंत हुशारीने जुळवून घेतलेल्या जीवनशैलीचे एक जिवंत उदाहरण आहे. हे बघा, निसर्ग स्वतःच्या अटी घालतो आणि माणूस त्या अटींवर जगण्याचे नवनवीन मार्ग शोधतो. या 2 गोष्टींमधील हा कायम चालणारा सुंदर खेळ म्हणजेच भूगोल. आणि म्हणूनच या अफाट प्रवासाच्या शेवटी एक असा विचार मला मांडायचा आहे जो कदाचित आपल्याला थोडा अस्वस्थ करू शकतो. कोणता विचार? पाठाच्या शेवटी विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीचा अहवाल बनवताना एक साधा पण अतिशय बोचरा प्रश्न विचारण्यात आला आहे की क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल?
हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. हो, कारण हा केवळ परीक्षेचा किंवा मार्कांसाठी विचारलेला प्रश्न नाही. जेव्हा आपण अलिबागच्या किनाऱ्यावर किंवा सिंहगडाच्या माथ्यावर पर्यटनासाठी जातो, तेव्हा तिथला अफाट भूगोल आणि निसर्ग अनुभवण्यासाठी जातो. पण आज याच बेजबाबदार पर्यटनामुळे तिथला मूळ निसर्गच संकटात आला आहे. अगदी बरोबर. प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे खूप नुकसान होतंय. ज्या लाटांनी लाखो वर्षे खडक फोडून तरंगघर्षित मंच तयार केले, त्या लाटा आज किनाऱ्यावर प्लॅस्टिक आणून टाकत आहेत. ही खरोखरच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आपण जो भूगोल समजून घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करतो, त्याच प्रवासाने जर तो भूगोल नष्ट होत असेल, तर निसर्ग संवर्धनाची आपली स्वतःची जबाबदारी नेमकी काय असली पाहिजे? नक्कीच प्रत्येकाने यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे. सुरुवातीला आपण जसं म्हटलं की वैद्यकीय एक्स-रेमध्ये सगळं कसं ब्लॅक अँड व्हाईट आणि स्पष्ट दिसतं, पण भूगोलाचं तसं नाही. पुस्तक किंवा नकाशा आपल्याला फक्त रस्ते दाखवतो, पण बाहेरचं प्रत्यक्ष जग हे अतिशय गुंतागुंतीचं आहे. हो, आणि ते जसंच्या तसं टिकवून ठेवणं हे पूर्णपणे आपल्याच हातात आहे. हां, प्रश्न मी आज इथेच सोडून देत आहे. सर्वांना विचार करण्यासाठी. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत आजूबाजूचा निसर्ग फक्त पाहू नका, तर तो वाचायला शिका.